पल्मोनरी फंक्शन टेस्ट. लंगचे फंक्शन काय, तर लंगचे मेकॅनिकल फंक्शन आहेत, लंगचे रेस्पायरेटरी फंक्शन आहेत आणि नॉन रेस्पायरेटरी फंक्शन आहेत. तर नॉन मेकॅनिकल आपण बघितलं, एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आपण. नंतर रेस्पायरेटरीमध्ये पण मेकॅनिकल आहे, पल्मोनरी आहे. जो निमेक्टमीचा चॅप्टर आहे त्याच्यात आपण बघितलं की मेकॅनिकलमध्ये तुमचं FEV1 बघतात आणि रेस्पायरेटरीमध्ये तुमचं DLC बघतात. दोघी एकमेकांच्या इंडिपेंडंट आहेत. तर आपण कसे बघणार आहोत, तर साधं अवेलेबल आपल्याला पल्स ऑक्स आहे, पेशंटचं रेस्पिरेशन सांगणार. नंतर तुमच्या बेडसाईड PFTs आहेत. त्याच्यानंतर मग कुठे स्पायरोमेट्री तुमचं मेकॅनिकल फंक्शन दाखवेल. DLC व तुमचं डिफ्युजन किंवा काय म्हणतात रेस्पिरेटरी फंक्शन दाखवेल. मग ABG आहे. मग एक्सरसाइज तो होलिस्टिक झालं पूर्णच. तर या ज्या आहेत यास फक्त सपोर्ट करतात किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, ॲडिशनल व्हॅल्यू आहे किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. पॉझिटिव्ह कन्फर्मेटरी व्हॅल्यू नाही आहे. इट इज डन इन कंजंक्शन. तर बेडसाईडवाल्या काय काय आहे, बेडसाईड आधी हिस्ट्री एक्झामिनेशन, एक्सरे एक बेसिक करायचं आहे. काही दिसलं तुम्हाला तर त्याच्यातही पॉझिटिव्ह त्याचं प्रिडिक्शन आहे पोस्ट ऑफ कॉम्प्लिकेशनचं. मग बेसिक बेडसाईड लंग टेस्ट आहेत लंग इव्हॅल्युएशनमध्ये. मग त्याच्यात सॅबरॅझिस ब्रेथ होल्डिंग टेस्ट 25 मिनटाच्या खाली असेल तर लिमिटेड आहे, 20च्या खाली एकदम डिक्रीज होऊन जातो, 10 ते 15 एकदम सिव्हिअर होतो. तर ब्रेथ होल्डिंगने तुम्हाला व्हायटल कॅपॅसिटी कळते. ब्रेथ होल्डिंग टेस्ट व्हायटल कॅपॅसिटी कळते. तर ॲक्च्युली व्हायटल कॅपॅसिटी एकदम चांगली तुमची 100 होईल. 10 तुमचा टायर्ड व्हॉल्यूम आहे, त्याच्या 10 टाईम म्हणजे 60 असेल तर 600 टायर्ड व्हॉल्यूम, तर 6 लिटर तुमची हे होते. पण तुम्ही 70 पकडा तर 50 किलोला पकडली तरी 7×5 = 35. तर ही 20च्या खाली गेली तर प्रॉब्लेम होतो, 20 सेकंडच्या खाली. तर कार्डिओपल्मोनरी पण आहे त्याच्यात गोष्ट, फक्त रेस्पायरेटरी नाही आहे व्हायटल कॅपॅसिटीमुळे. मग श्नायडर मॅच ब्लोईंग टेस्ट 6 इंच तरी कमीत कमी असावी विदाऊट पर्सिंग तुम्ही. तर तो दाखवतो की पीक एक्सपायरेटरी फ्लो दाखवतो. पीक एक्सपायरेटरी फ्लो 2 फिगर दिला आहे. कमीत कमी 25 सेंटीमीटर म्हणजे 10 इंच झालं, 15 सेंटीमीटर म्हणजे 6 इंच झालं. तर पीक एक्सपायरेटरी फ्लोच्या व्हॅल्यूने दिलं आहे, त्याने मॅक्झिमम ब्रिदिंग कॅपॅसिटीच्या व्हॅल्यू दिल्या आहे. पीक एक्सपायरेटरी फ्लो इज 3 to 4 times MBC असा इनडायरेक्टली मोजलेला आहे. आणि ॲबिलिटी टू कफ आणि ब्रिंग आउट सिक्रेशन्स हे मॅच ब्लोईंगने कळणार तुम्हाला. त्याच्यात फक्त पर्स स्लिप नाही आहे, दॅट इज महत्त्वाचं आहे. मग ऑस्कल्टेशन ओव्हर ट्रकिया और स्ट्रेथ टेस्ट. तर एक्सपिरेशन लांबतं, तर कुठे म्हटलं आहे 3 सेकंड, कुठे म्हटलं आहे 4 सेकंड. तर एक्सपायरेटरी ऑब्स्ट्रक्शन एम्फायसेमा किंवा क्रॉनिक ब्रांकायटिसमध्ये. नंतर डी बोनोज व्हिसल तुमचं पीक एक्सपायरेटरी फ्लो मोजणार, त्याच्यात तुम्ही सेट करू शकता. नंतर हँडहेल्ड किंवा पोर्टेबल स्पायरोमीटर आहे. नंतर पीक फ्लोमीटर आहे. नंतर पल्स ऑक्स आहे आणि सगळ्यात शेवटी स्पायरोमेट्री आहे. काय काय बघितलं आपण, ब्रेथ होल्डिंग, व्हायटल कॅपॅसिटी, मॅच ब्लोईंग, पीक एक्सपायरेटरी फ्लो दाखवतो पण त्याच्याने व्हॅल्यूज दिला MBCच्या इनडायरेक्टली. डी बोनोज व्हिसल पीक एक्सपायरेटरी फ्लो दाखवणार. ऑस्कल्टेशन तुम्हाला एक्सपायरेटरी रेंज दाखवणार. कफ टेस्टमध्ये तुम्हाला कफ केला की फर्दर कफ इंड्यूस होतो, याचा अर्थ कफची कॅपॅसिटी आहे त्याच्यात. मग नंतर पल्स ऑक्स आहे. नंतर गुरुदत्तने सिंगल ब्रेथ काउंट दिला आहे, लेस दॅन 15 असेल तर प्रॉब्लेम आहे. डिस्निया इंडेक्स आज टू काउंट अप टू 15. या दोन्ही टेस्ट कळाल्या नाहीत मला. फ्लाईट ऑफ स्टेअर्सचा चार्ट मिळाला व लेस दॅन 1 इज लेस दॅन 10, अबोव 5 इज 20. मधातल्या फिगर या ॲटलिस्ट लिनियर तरी असायला हव्या. इट डझंट 10, 15, 17 हां ठीक आहे, ओके लिनियरच घेतला आहे. 1 to 5मध्ये त्यांनी 10ला डिवाईड केलेलं आहे. 10, 12, 15, मधात 17, 18 का मग 20. ओके गुड. आणि 610 इज 20 ml डिवायडेड बाय 30 केलं तर
लिमिटेशन्स काय आहेत? लिमिटेशन पेशंट आणि टेक्निशियन दोन आहेत. पेशंटचं कोऑपरेशनचं पाहिजे, त्याने मॅक्सिमम एफर्ट टाकली पाहिजे. टेक्निशियनला त्याचा रिस्पॉन्स व्यवस्थित कळायला हवा, त्याने व्यवस्थित त्याच्याकडनं करून घ्यायला हवं. आपण जसं बघितलं हे फक्त सपोर्ट करतं. हे इन द कंटेक्स्ट ऑफ काही डिसीज असेल तर अलोन याची काही डायग्नॉस्टिक व्हॅल्यू नाही. तर ॲक्सेप्टेबिलिटी आणि रिप्रोड्युसिबिलिटी असायला हवी. ॲक्सेप्टॅबिलिटीसाठी काही क्रायटेरिया दिले, आर्टिफॅक्ट नसायला हवा, हेजिटेशन नसायला हवा, स्मूथ असायला पाहिजे ग्राफ. रिप्रोड्युसिबिलिटी दिलेली आहे की इतक्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे. नंतर ग्राफ्समध्ये ते कळतं. हे हेजिटेशन आहे, हे कफिंग आहे, तर या रिपीट करावं लागतात. आणि हे नॉर्मल आहे म्हणतो तो नी यंग फिमेल्समध्ये नी दिसून येतो ग्राफमध्ये. ठीक आहे. ॲक्सेप्ट रिप्रोड्युसिबिलिटी असली पाहिजे. नंतर इंडिकेशन, डायग्नॉस्टिक, मॉनिटरिंग, पब्लिक हेल्थ, प्री ऑपरेटिव्ह रिस्क आपल्यासाठी सगळ्यात जास्त आहे. काही त्याला इंडिकेशन्समध्ये काही पल्मोनरी डिसीज आहे तर केजोमध्ये स्क्रीनिंग करू शकतो. क्वांटिटी, प्रोग्रेशन, रिस्पॉन्स बघण्यासाठी पल्मोनरी डिसीज आहे तर प्री ऑप न्यूमेक्टमीसाठी तर आहेच आहे आपलं. कॉन्ट्रा इंडिकेशन ठीक आहे, जमावलेलेच आहे, तसे काही खास नाही आहेत. हिमोप्टायसिस, निमो, एंजायना, CVS, ॲन्युरिझम, आय सर्जरी, IOP साठी ICT, रिसेंट सर्जरी, हिस्ट्री ऑफ सिंकोप, अशा गोष्टी. तर डायग्नॉसिस, मॉनिटरिंग आणि प्रोग्रेससाठी